खूप खूप स्वागत आहे तुमचं चैतालीज रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत पनीरची भाजी। अगदी हॉटेलसारखी घट्ट होणार आहे, अगदी छानपैकी थिक अशी ग्रेव्ही होणार आहे। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। इथे मी 5 ते 6 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे आणि त्याची मिक्सरमध्ये छानपैकी पेस्ट करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहे। 2 टोमॅटो देखील छानपैकी कट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मिक्सरला त्याची देखील पेस्ट करून घेणार आहे। मिक्सरमध्ये पेस्ट करून झाल्यानंतर आपण इथे पाव किलो पनीर घेतलेला आहे। पनीर कट करून घ्यायचे आहे। छोटे ते मीडियम साइजमध्ये आपण त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतील त्याप्रमाणे तुम्ही पीसेस कट करू शकता। तुम्ही मोठे देखील ठेवू शकता। इथे पीसेस कट करून झाल्यानंतर कढईमध्ये तेल तापत ठेवायचं। 3 ते 4 पळी मी इथे तेल टाकून घेतलेले आहे आणि त्यानंतर अगदी थोडंसं 1 चमचा सुरुवातीला इथे 1 चमचा मी तिखट टाकून घेतलेले आहे, जेणेकरून भाजीला छानपैकी तरण येतं। आणि त्यानंतर आपण इथे कांद्याची पेस्ट मी इथे टाकून घेणार आहे। कांद्याची पेस्ट ही व्यवस्थित परतवायची आहे, जेणेकरून कांद्याचा उग्र असा वास भाजीला नको यायला। त्यामुळे बारीक गॅसवर कांद्याची पेस्ट आपण परतून घेणार आहोत। आणि त्यानंतर इथे मी टोमॅटो प्युरी देखील टाकून घेणार आहे। दोन्ही मिश्रण पुन्हा एकदा छानपैकी बारीक गॅसवर आपण इथे शिजू देणार आहोत। आणि त्यानंतर इथे मी अद्रक लसूणची पेस्ट देखील टाकलेली आहे। हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा तिखट टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर हळद आणि इथे आपला पनीर मसाला मी टाकून दिलेला आहे आणि थोडीशी धणे पावडर मी इथे टाकलेली आहे। आणि थोडंसं आपण यात पाणी टाकून घेणार आहोत, जेणेकरून मसाल्याला शिजेल हा आपला पूर्णतः। मसाला छानपैकी शिजू द्यायचा आहे। आणि त्यानंतर आपण यामध्ये पनीरचे जे काप केलेले आहेत ते आपण इथे टाकून देणार आहोत। पनीर टाकून झाल्यानंतर आपण हे सर्व मिश्रण छानपैकी इथे मिक्स करून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून देणार आहोत। आपल्या ग्रेव्हीला जेवढं हवं आहे तेवढं आपण इथे पाणी टाकणार आहोत। इथे मी साधारण 1 ग्लासच्या आसपास पाणी टाकलेलं आहे। आणि त्यानंतर आपण इथे 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे। 1 ते 1.5 चमचा मी इथे मीठ टाकून घेतलेले आहे। आणि भाजी घट्ट होण्यासाठी इथे मी अगदी आपली फ्रेश साय असते जी घरामधली इथे टाकून घेणार आहोत। तुम्ही फ्रेश क्रीम वापरलं तरीही चालेल, पण माझ्याकडे ही फ्रेश साय घरात अवेलेबल होती, त्यामुळे मी इथे घरातली आपली फ्रेश साय इथे टाकलेली आहे। त्याने भाजी इतकी छान टेस्टी होते आणि भाजीला अगदी घट्टसर अगदी दाटसरपणा येतो भाजीला। तुम्ही बघू शकताय भाजी किती छान अगदी दाटसर झालेली आहे। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी चैतालीज रेसिपीला फॉलो करा।